नमस्कार, आपल्या मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। प्रियदर्शन नगर नगाव वारीदेवपूर धुळे श्री कान्होबाई माता उत्सव स्थापन ब्राह्मणरचे दादू भगत महाराज यांच्या हस्ते दिलीप कच्छप यांच्या घरी करण्यात आले। तसेच दिनांक 7/6/22 रोजी सुरतहून संदीप जडे यांच्या घरी 3 दिवस कान्होबाई माता पाहुणी म्हणून मुक्कामाला होती। कान्होबाई मातेचा दिनांक 9/6/22 ला संध्याकाळी 4 वाजता गौरणे आणणे, 7 वाजता रास पूजणे, गहू दळणे, रात्री 9 ते 12 भगत बैठक, दिनांक 10/6/22 धोद लावणे, 7 विरुद्ध पाणी आणणे, रत्ने आणणे, कस्तुरी आणणे, माता मिरवणूक, थाड भरणे। तसेच दिनांक 11/6/22 रोजी सकाळी 8 वाजता कान्होबाई मातेचे नदीवर विसर्जन करणे असा 3 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आज दुपारी 4 वाजता भव्य दिव्य अशी मिरवणूक दादू भगत महाराज यांच्या सन्निधात डीजेच्या ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली। संध्याकाळी 7 वाजता कान्होबाई मातेची आरती करून कान्होबाई मातेची स्थापना करण्यात आली। भटू दिलीप कच्छप यांच्याकडे संध्याकाळी पुरणपोळी, भात, खीर, लापसी यांचा प्रसाद वाटप करण्यात आला। यावेळी दादू भगत महाराज, बिलाभाऊ पाटील, भानुदास कोडी, फकीरा बापू, सुरेश भगत, जितू भगत, वना भगत, भैया भाऊ, विकी चौधरी, गौरी संगीताबाई, कस्तुराबाई, राजू भाऊ आणि भटू दिलीप कच्छप यांचा परिवार व भक्त यावेळी उपस्थित होते। म्हणा बंधू पण काय कर्ज नाही चुकाई राहिला म्हणा बंधू। अरे मान भाई मानी कडी ते म्हणा बंधू, मान तिच्या ते पुढे येऊन ते मागे जातो म्हणा काय मान नाही काय चुकलं माय राजगडी आपण मागरीला तुम्ही सांगेल होतं म्हणा बंधू। काय करणार, काय एक भावन एक बोध करीन, काहीतरी तुमले करा ना सांगेल म्हणा बंधू। आज ना म्हणा आनंद आधी आनंद घडी काय तुमले म्हणा इतर पुढे घ्या म्हणा बंधू। मला सांगेल तुम्ही काय लयनात नाही म्हणा बंधू, खाली आते आत्मा दोन्हीकडे टाकतो अरे बंधू। आज मी खाली तू द्यायला शेती करते तू ती करत करते ना आई जमतो मी म्हणते म्हणा म्हणते म्हणा बंधू। अरे काही तुम्ही जागर राहणार कलंक होता म्हणा बंधू, कलंक खुशी ना आज काही आनंद इकडे येत बंधू। आणि सांग बंधू आनंद परिवार येणापणा दूर कर, सर्वांना पाठ मागे उभी राहा।
सईच्या नावाने कांदा रोईला
माहिती निशान आवा कापरणी आलती अरे लई रे बटू जारी बर पाणी माय लई रे बटू जारी बर पाणी अरे प्रसन्न वैतले कानबाई लाडी माय प्रसन्न वैतले रानबाई लाडी अरे आई कानबाई ना मोठा ताट माय सई कानबाई ना मोठा ताट हवा प्रसाद राहतो राहतो हात माय प्रसाद राहतो 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 हवे तू माझं नावनी लागली लोणी माय तू माझं नावनी लागली लोणी महाराज पार्वती नंदगिरी जोगी किन्नराकाठ आज कानबाई माताच्या बारीवर कार्यक्रम होता। पहिले सकाळी आम्ही काल पहिले गौरणी मारुतीच्या परवान गौरणी आणले रास किल्ले गटावर सगळे उजळले त्यांना बघत बैठक त्यानंतर सकाळी पाणी आणणे दहज आणणे कस्तुरी आणणे रत्न आणणे आणि माताची मिरवणूक आणि ते सर्व कचव परिवार सर्व मिळून सर्व माताची पूजा विधी वगैरे साठ भोजन प्रसाद पण एकच विनंती माताला सर्व परिवाराला सुख शांतीची समृद्धी देऊ आणि माझ्या हाताला कानबाई माताने वेच देऊ जनताची एवढी काही इच्छा होती सर्व माताची आपण जे कार्यक्रम करत सर्व भाविकांनी सर्व परिवाराने आम्हाला साथ दिली आणि ते भाऊच्या वतीतून दादांचे सर्वांच्या वतीतून सर्व माताजीने सर्व कार्य सुखरूप पार पाडलं आम्हाला काही अडचण आली नाही काही संकट आलं काही विघ्न आलं नाही आईने सर्व कार्याच्या कृपेने सर्व सुखरूप पार पाडलं आईने भंडार भरू त्यांची मनोकामना पूर्ण करू हेच आमचा आशीर्वाद जय माता कानबाई माता नव्हती आम्हाला माहित नव्हतं पण माता राणीच्या कृपेने आमच्या इथे नारळ माता प्रकट झाली आणि आमच्या वडिलांच्या रिक्षेमध्ये माताचं आगमन झालं मग काही दिवसानंतर दिवस लोटले गेल्यानंतर आम्ही लक्ष दिलं नाही म्हणून मग माताने एक चांदीच्या पदक दर्शन दिले परत देवीने गुलाल रूपात आमच्या घरात पाऊल टाकले नंतर आम्ही श्री दादू महाराज यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला त्याचं निवारण सांगितलं आणि आम्हाला त्याचा उद्देश दिला की तुम्ही काहीतरी तिचा निर्णय लावा आणि तिचं काहीतरी भोजन करा आणि तिचा थाट भरा तर मग आम्ही गंगाधरामधून माताला धुळ्याच्या नगरीत आणलं आणि आज नगावबारी देवपूर धुळ्यामध्ये माताचं आगमन झालं थाट भरला आणि महाराजांच्या कृपेने आज आमचं घर सुखी आणि समृद्धी आहे आणि सगळं आनंदात आहे जय माता नगावबारी येथे माननीय दादाभाऊ भगत यांच्या रूपरेषेखाली आयोजित करण्यात आलेला होता त्यात 7 तारखेला आम्ही गंगाधरातून देवीला आणलं आगमन प्रस्थान झालं 9 तारखेला संध्याकाळी गौराणी आणल्या त्यानंतर पूजल्या गहू दळले त्यानंतर शुक्रवारी 10 तारखेला आज ढोल लावला पाणी आणले रत्ने आणले कस्तुरी आणली माता मिरवणूक थाट भरणे मोठ्या थाटामाटात सगळ्या भाविकांच्या उपस्थितीत आम्ही जागत देवीला आणलं आणि उद्या शनिवार 11 2022 रोजी सकाळी विसर्जनाचा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमाला आणि देवीला वंदन करण्यासाठी यायचं ही सगळ्या भाविकांना विनंती आहे। आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत